बघा अशा प्रकारे आपला उपवासाचा मेंदूवडा रेडी झालेला आहे। बघा कसला कुरकुरीत आणि खमंग झालेला आहे, आपण पाहू शकतो। चला तर मग आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मेंदूवडा। त्याच्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाण्याचं कूट, तेल, उकडून घेतलेला बटाटा, हिरवी मिरचीचा ठेचा, मीठ आणि भगर किंवा वरई असेही म्हणतात। आता आपण भगर भाजून घेणार आहोत थोडी। बघा कढई थोडीशी गरम झालेली, भगर भाजून घेऊयात। भगर भाजून झालेली, आता आपण काढून घेऊयात। बघा आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात। नंतर थोडासा मिरचीचा ठेचा, बघा थोडीशी मिरची परतलेली। आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊयात। भगर शिजेल एवढंच पाणी टाकायचे। बघा पाण्याला एक उकळी काढून घ्यायची, त्याच्या अगोदर थोडंसं चवीपुरतं आपण यात मीठ टाकून घेणार आहे। बघा पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण याच्यात भगर टाकून घेणार आहोत। कामाला लावायची। बघा आता आपण भगर व्यवस्थित हलवून घेऊन झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटातच भगर ही आपली शिजते। बघा आपली भगर व्यवस्थित शिजलेली आहे, तर आपण हे गार होऊन देणार आहे। बघा आपण भगर काढून घेतलेले, त्याप्रमाणे एक बटाटा असं खिसून घालणार आहे आपण। बघा आपण आता थोडंसं मीठ टाकणार आहोत। अगोदर मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे उगाच थोडंसं टाकणार आहे। त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि थोडासा मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित चांगलं मळून घेणार आहे आपण आता। बघा आपण असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याची वडे बनवूयात। बघा अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचेत। झाले आपले उपवासाचे मेंदूवडे असे आपण सगळे तयार करून घेणार आहे आणि नंतर तळून घेणार आहे। बघा आपले वडे सगळे बनवून तयार झालेले, तर आपण तळून घेणार आहोत। बघा आपण हे सोडून घेणार आहोत। तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलेलं आहे। बघा आपल्याला हे मीडियम गॅसवरती अजिबात करायचं नाही। बघा एक फास्ट गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती हे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। बघा अशा प्रकारे, बघा अशा प्रकारे आपल्याला हे गोल्डन कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे। एकदम कुरकुरीत असे हे वडे होतात। बघा आता आपण हे वडे काढून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे आपला उपवासाचा मेंदूवडा रेडी झालेला आहे। बघा कसला कुरकुरीत आणि खमंग झालेला आहे, आपण पाहू शकतो। चला तर मग या खायला उपवासासाठी मेंदूवडा।